नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मार्क्समॅन हा जानकीला फोन करतो आणि जानकीला बोलतो, जर तुला तुझ्या आईला भेटायचं असेल तर तिला सोडायला तर मी सांगेन. त्या पत्त्यावर एकटी ये. जर तू दुसऱ्याला कोणाला सांगशील तर मग मी तुझी आई कायमस्वरूपी तुला सोडून जाईल. मंदिरामागे भेटायला ये. आणि तेव्हा जानकी देखील अतिशय घाबरते. तर इकडे आपण पाहतो ऋषिकेश, सौमित्र, सारंग हेच पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात आणि पोलिसाकडे ते मार्क्समॅनचा आणि ऐश्वर्याच्या विरोधात तक्रार करतात. आणि ऋषिकेश बोलतो, एका बाजूला आम्हाला ऐश्वर्याने तर दुसऱ्या बाजूला मार्क्समॅनची भेटीची झालेली आहे. तेव्हा पोलीस त्यांना उत्तर देतो, माझी तर खूप इच्छा असून देखील मी तुमची काही मदत करू शकत नाही. तर इकडे आपण पाहतो जानकी ही मार्क्समॅनला भेटायला गेलेली असते आणि जानकी मार्क्समॅनला बोलते, तू माझी एवढी मदत का करशील? माझा तुझ्यावर विश्वास नाही. जर तू माझ्या आईला सोडणार असशील तर मग मी तुला या बदल्यामागे काय हवं आहे? त्यावेळेस मार्क्समॅन बोलतो, मला रणदिवेची प्रॉपर्टी, सर्व पेपर हवे आहेत. सर्व प्रॉपर्टीचे हे माझ्या नावे करून हवी आहे. तेव्हा जानकीला देखील खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही आपल्या आईला सोडवण्यासाठी रणदिवेंची प्रॉपर्टीचे पेपर मार्क्समॅनला देणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.